2014 झाले पळय त्याच दत्तीचेर ह्या फावटी दक्षिण गोंयचें इलेक्शन जातलें. दक्षिण गोवात जवळ जवळ 45,000 मतां मिनिमम भारतीय जनता पक्ष लीड घेवन निवडून येतलो. जशी 2014 तांकां सादारण 28,000 पडली आणि ह्या फावटी आमची हे जवळ जवळ 42,000 आणि हे काम आमचो पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकठांय जावन करतले. आमचे दोन अपक्ष आमदारूय येतात तेही हे सगळें काम बरोबर करतात. सर 14ला भाजप जिंकल्याने 19ला परत पडलंय आणि आता महिला उमेदवार दिले, किती फरक पडेल? काही फरक पडणार नाही. बिकॉज ही जी घराणी आहे झेंपो घराणं हे सगळ्यांच्या परिचयामध्ये गोव्यामध्ये आहे आणि त्यासाठी गोव्यामध्ये त्यांना निवडून येण्यासाठी जास्त वेळ लागतो. सर दक्षिण गोव्यात काँग्रेस आणि आम आदमीचे आमदार, मला तरी वाटतं काँग्रेसमध्ये उमेदवारच नाही. काँग्रेसमध्ये असं अजूनपर्यंत तरी मला तरी वाटत नाही. काही मतदारसंघामध्ये त्यांचे कार्यकर्ते सुद्धा नाही अशी स्थिती काँग्रेसमध्ये झालेली आहे. आणि परत काँग्रेसमध्ये निवडून आला आणि तो काँग्रेसमध्ये राहणार का तो पण प्रश्न आहे. कारण सगळीकडे काय झालं काँग्रेसचं तुम्ही बघितलंय. परवा हिमाचल प्रदेशमध्ये काय झालं, 8 आमदार काँग्रेसचे सोडून भारत आले की नाही. मग तशी परिस्थिती लोकांनी आणि करायची नाही आहे आणि त्यासाठी आम्ही ठरवलं आहे यावेळी भरपूर मतांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ज्या पल्लवीताई आहेत त्यांना निवडून